लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विशाल पाटील खासदार म्हणून चांगल्या मतांनी निवडून आले, त्याचा विजय उत्सव साजरा करताना विठ्ठलराव साळुंखे व कार्यकर्त्यांनी भाळवणी जिल्हा परिषद गटांमध्ये मोठा जल्लोष केला। विठ्ठलराव साळुंखे साहेब हे विश्वजित कदम यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत। जसजसे विशाल पाटील मताधिक्याने वाढत होते तसतसे विठ्ठलराव साळुंखे आनंदित होऊन आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत होते। यावेळी बोलताना विठ्ठल साळुंखे म्हणाले, लोकसभा निवडणूक 2024 त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील हे अति प्रचंड मताने आघाडीवर आहेत आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी जीवापाड त्यासाठी कष्ट घेतलेला आहे। गावोगावी गावगाड्यामध्ये अगदी ग्रासरूटला चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि ह्या प्रचंड मतामागे त्यांचा निश्चितपणानं हात आहे। मी सर्वात प्रथम ज्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांचे आभारी मानतो आणि विशालदादा यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या प्रयत्नातनं डॉक्टर विश्वजित कदम, आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी या सर्व निवडणुकीसाठी हातभार लावला आणि विशालदादांना निवडून आणण्यासाठी त्यांचा मोलाचं सहकार्य राहिलं आणि सांगलीचा वाघ कोण हे यातून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे मी डॉक्टर विश्वजित कदम यांचंही या निमित्तानं आभार मानतो। काँग्रेस पक्षाला शुभेच्छा देतो। यथाकदाचित काँग्रेसच्या एकूण सीट पाहता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला त्याचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि काँग्रेस सरकार सत्तेत आलेल्याचं दिसेल याची अशी आशा बाळगतो आणि थांबतो। सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांचा विजय आता जवळपास निश्चित झालाच आहे। शेवटची फेरी म्हणजे आता 1-2 लाखाच्या मताने निवडून येतील आणि हा विजय हा जनतेने आणि हा विजय हा ऐतिहासिक विजय आहे। जनतेनं हा मनातला विजय, जनतेने ठरवलंच होतं की विशालदादांना निवडून द्यायचं आहे आणि काही बहादर विट्याचे म्हणत होते आम्ही 2 डंपर घेतले, असे केले तसे केले, अशा ह्याच्यात बोलायचं नसतं। त्यांना आज कळलं असेल की काय हा सांगलीचा विजय कसा असतो तो। विशाल पाटलांचा विश्वजित कदमांचा विश्वजित कदमांचा भैयांचा